इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये सापडलेली ही त्रिभंग मूर्ती जी आहे, त्या त्रिभंग मूर्तीशी संबंधित सध्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये या ठिकाणी वाद सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. हा नेमका वाद काय नेमका आहे, तो आधी आपण समजून घेणं गरजेचं राहील आणि या वादाशी संबंधित या ठिकाणी प्रश्न येत्या GS1च्या 2026 आणि 2027च्या मुख्य परीक्षेमध्ये काय प्रश्न विचारला जाऊ शकतो या वादाशी संबंधित, तो आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासायचा आहे. आणि त्याचबरोबर नेमकं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मधील कला संस्कृती हे नेमका घटक आहे, तो पण आपल्याला इथं डिस्कशन मध्ये आणायचा आहे. तर सुरुवातीला तर आपण हा वाद काय नेमका आहे, तो आपण या ठिकाणी पाहूया. तर लक्षात घ्या, आपली जी एनसीईआरटी आहे, तर इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वी या दोन्ही एनसीईआरटी, 9वीची जी नवीन एनसीईआरटी आहे, तर या एनसीईआरटी मध्ये या ठिकाणी प्राचीन भारताचा इतिहास या ठिकाणी आहे. तर इयत्ता 6वीच्या एनसीईआरटी मध्ये ही जी मूर्ती आहे, ही आहे तशीच या ठिकाणी दाखवलेली आहे. मात्र इयत्ता 9वीच्या एनसीईआरटी मध्ये ही या मूर्तीमध्ये या ठिकाणी एक पुसट अशी सावली दाखवली, जेणेकरून तिच्या शरीरावरची या ठिकाणी शरीर रचना ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिसू नये आणि ही मूर्ती जी आहे, हिनं कपडे परिधान केलेले आहेत, या ठिकाणी भाव किंवा असं या ठिकाणी वाटावं, अशा पद्धतीनं एनसीईआरटी इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये या पद्धतीची ही त्रिभंग मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. तर लक्षात घ्या, जेव्हा इयत्ता 9वीच्या एनसीईआरटी मध्ये या मूर्तीमध्ये या ठिकाणी डागडुजी करून या ठिकाणी तिला कृत्रिम पद्धतीनं मांडलं गेलं, त्यावेळेस या ठिकाणी आपल्या भारतातल्या इतिहासकारांनी, पुरातत्व विभागाच्या लोकांनी या ठिकाणी यावर आक्षेप या ठिकाणी घेतला आणि स्पष्टपणे भूमिका मांडली, की भारताचा इतिहास ज्या पद्धतीने आहे, त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा छेडछाड या ठिकाणी करता कामा नये आणि जर दिल्लीच्या आर्किओलॉजीमध्ये अशा पद्धतीची मूर्ती अजूनही त्याच पद्धतीची पाहायला मिळते, तर आपल्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना ही मूर्ती जशी आहे तसं या ठिकाणी दाखवा. वास्तविकता ही एक स्त्रीची नग्न स्वरूपातील मूर्ती आहे आणि त्यामुळं आपल्या सरकारने या ठिकाणी इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारची मूर्ती न दाखवता तिनं जणू काही कपडे प्रदान केलेले आहेत. तिच्या शरीरावर या ठिकाणी सावली दाखवून तिनं कपडे प्रदान केलेले आहेत. या पद्धतीचा या ठिकाणी मूर्ती तिथं पुस्तकामध्ये छापली आणि त्यामुळं वाद निर्माण या ठिकाणी झाला. साहजिकच सरकारला मागे घ्यावं लागले 2 पावलं आणि मग सरकारनं पुन्हा एकदा इयत्ता 9वीच्या एनसीईआरटी मध्ये ही मूर्ती जशी आहे, तशा पद्धतीने या ठिकाणी प्रदर्शित केलेली आहे, हे लक्षात घ्या. हा वाद आहे, हा डिबेट या ठिकाणी आहे. आता या डिबेटशी संबंधित या ठिकाणी एक महत्वाचा आर्टिकल त्याच्या लोकसत्तेच्या पेपरमध्ये या ठिकाणी आलेला आहे. जर तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल आणि 2026च्या मेन्सला असाल किंवा 2027ला मेन्सला जाण्याचं स्वप्न पाहत असाल, तर लक्षात घ्या मित्रांनो, आजचा हा जो पेपर आहे इयत्ता आपल्या लोकसत्ता जो पेपर आहे, हा लोकसत्ताचा पेपर या ठिकाणी वाचणं गरजेचं आहे आणि या पेपरमध्ये असणारं जे हे आर्टिकल आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहावं लागणार आहे. ठीक आहे. आता बघा, या वादाशी संबंधित या ठिकाणी महत्वाचे प्रश्न येत्या 2026च्या आणि पुढे 2027च्या पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात. 26ला येईल किंवा 27च्या पेपरला या ठिकाणी येऊ शकतो. हा प्रश्नही लक्षात घ्या. प्रश्न कोणत्या स्वरूपात येईल? तर लक्षात घ्या, या टॉपिकवर 2 प्रश्न या ठिकाणी बनतात. त्यापैकी एक प्रश्न आहे, तो म्हणजे हडप्पा संस्कृतीतील कला व स्थापत्य याची सविस्तर मांडणी करा. अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल, की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये जे आर्ट अँड कल्चर या ठिकाणी आहे किंवा कला आणि स्थापत्य जे आहे, त्यावर या ठिकाणी चर्चा करा. यावर प्रश्न विचारला जाईल. तेव्हा जेव्हा कला व स्थापत्य असा प्रश्न विचारला जाईल, तेव्हा तुम्हाला अ, ही मूर्ती जी आहे, कांस्य धातूचं कार्य जे चालत होतं, तर त्यावर ते तर तुम्हाला मांडणं गरजेचंच आहे. किंवा असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात घ्या, की या विवादाला धरूनच या ठिकाणी हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल. तो म्हणजे काय, की या काळामध्ये सापडलेली ही जी काही कांस्य धातूची मूर्ती जी आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय नेमकी माहिती आहे? यावर या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल आणि या संदर्भामध्ये असणारा जो विवाद आहे, त्यावर या ठिकाणी आपलं मत या ठिकाणी मांडा. अशाही प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मत मांडा हा प्रश्न थोडासा कठीण स्वरूपातील राहील. परंतु या ठिकाणी या मूर्तीबद्दल काय तुम्हाला माहिती आहे? कांस्य धातूबद्दल, कांस्य धातूची कला जी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये होती, त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? या पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल. तर लक्षात घ्या, असे जर प्रश्न या ठिकाणी आले, तर तुम्हाला हे आजचं जे काही लोकसत्तामध्ये दिलेलं जे आर्टिकल आहे या संदर्भातील, तर त्या आर्टिकलची मदत तुम्हाला इथे या ठिकाणी घेणं खूप जास्त गरजेचं या ठिकाणी इथं राहील आणि त्यावर तुम्हाला या ठिकाणी इथं काम करता येईल.
तर यामध्ये काय काय महत्वाचे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी आहेत ते थोडंसं पाहून घ्या. बघा इथं मेन्सच्या विद्यार्थ्यांनी खास करून हे लक्षात घ्यावा, की हा जो भाग आहे यामध्ये जे महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत ते आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये असं म्हटलेलं आहे अर्नेस्ट मेके, नाव नीट लक्षात असू द्या. अर्नेस्ट मेके यांचं, ठीक आहे. इथं लिहितोय बघा मी. अर्नेस्ट मेके जे आहे, या अर्नेस्ट मेके यांनी 1926 रोजी मोहनजोदडो या भागामध्ये त्यांना ही या ठिकाणी कांस्य धातूची मूर्ती इथे या ठिकाणी सापडली. कांस्य धातूची मूर्ती आहे. तांब आणि जस्त यांना एकत्रित करून कांस्य धातू बनला जातो. तर तशी ही मूर्ती या ठिकाणी आहे. ठीक आहे. हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. याचबरोबर ही जी मूर्ती जी बनवली, त्याच्यासाठी जी पद्धत वापरली गेलेली आहे, ती लॉस्ट वॅक्स कास्टिंग ही पद्धत या ठिकाणी वापरलेली. ही मूर्ती बनवण्यासाठी लॉस्ट वॅक्स कास्टिंग म्हणजेच मेण ओतण्याची पद्धत जी आहे, तर त्या पद्धतीनुसार ही मूर्ती या ठिकाणी बनवलेली आहे. हा दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर लक्षात घ्या 1920 ला जेव्हा आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे डायरेक्टर होते सर जॉन मार्शल, तेव्हा या ठिकाणी इंडस व्हॅलीचं उत्खनन करण्यात आलं आणि मग त्यांनी देखील या ठिकाणी ही मूर्ती जेव्हा पाहिली, तेव्हा त्यांना म्हणजे कोणाला सर जॉन मार्शल यांना ही मूर्ती ज्या आविर्भावामध्ये उभी राहिलेली आहे, तर त्या आविर्भावामध्ये ही जी मूर्ती उभी राहिलेली आहे, जसं की तिच्या कमरेवर एक हात या ठिकाणी आहे, त्याचबरोबर दुसरा हात तिच्या मांडीवर या ठिकाणी आहे आणि ज्या आविर्भावामध्ये जो भाव आहे, तर तो भाव पाहून त्यांनी तिला या ठिकाणी उद्धट असं संबोधलेलं आहे. ही मूर्ती कशी आहे? एक उद्धट आहे. असं तिला या ठिकाणी संबोधलेलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी मार्टिलर व्हीलर जे 1940 ते 44 दरम्यान हे या ठिकाणी आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे डायरेक्टर होते. त्यांनी तर या मूर्तीला या ठिकाणी डान्सिंग गर्ल म्हणून या ठिकाणी संबोधलेलं आहे. नर्तिका म्हणून संबोधलेला आहे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. तर लक्षात घ्या हे तर नक्की आहे, की मोहनजोदडोमध्ये ही मूर्ती 1926 ला या ठिकाणी अर्नेस्ट मॅके यांना या ठिकाणी सापडली. मात्र या संदर्भामध्ये इंग्रजी इतिहासकारांनी ज्याला आपण वसाहतवादी इतिहासकार म्हणतो, यांनी हिला जी काही नर्तिकेचं या ठिकाणी मूर्ती मांडलेली आहे, त्यावर भारतीय राष्ट्रवादी इतिहासकारांनी ऑब्जेक्शन या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि त्यांना असं वाटतं ही मूर्ती पाहून तुम्ही या मूर्तीला या ठिकाणी नर्तिका म्हणून या ठिकाणी संबोधू शकत नाही. असं या ठिकाणी भारतीय इतिहासकारांचं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि यामध्ये त्यांनी सांगितलं, की या मूर्तीच्या हातामध्ये ज्या काही बांगड्या वगैरे आहेत, तर तिच्या खांद्यापासून तर या ठिकाणी मनगटापर्यंत ज्या बांगड्या आहेत, तर या बांगड्या त्यांनी परिधान केल्या. याचा अर्थ असा नाही, की ती नर्तिका या ठिकाणी आहे आणि तिचा हात एका कमरेवर आहे आणि ती कमरेवर आहे त्यामुळं त्या ठिकाणी नृत्य करतीये असं काही त्यावर दिसत नाही. उलट ते असं म्हणतात, की ही त्या भागातील प्रादेशिक परंपरा आहे, त्या प्रादेशिक वेशभूषा असावी आणि त्यामुळे तशा प्रकारची ही मूर्ती बनवलेली आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. बघा, यामध्ये आपल्याला पाहायला असं भेटतं, या मूर्ती या संदर्भात जेव्हा तुम्हाला या ठिकाणी पेपरमध्ये प्रश्न विचारले जातील, तेव्हा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मधली आर्ट अँड कला हा जो टॉपिक आहे, तो आपल्याला व्यवस्थित करावा लागेल. मग इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये या ठिकाणी आर्ट अँड कलामध्ये तुम्हाला काय पाहायला भेटेल? तुम्हाला या ठिकाणी एक दगडी शिल्प जे आहे, ते तिथे या ठिकाणी निर्माण केलं जात होतं. हे त्याबद्दलची माहिती या ठिकाणी द्यावी लागेल. तर एक पुरोहित सापडलेला आहे आपल्याला. दगडी शिल्प आहे. तर त्या संदर्भामध्ये तुम्हाला या ठिकाणी पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन द्यावी लागेल. दुसरं महत्वाचं काय, या काळामध्ये मातीची भांडी आणि मातीच्या मूर्त्या देखील या ठिकाणी बनवल्या जात होत्या. मग मातीची भांडी जी बनवली गेली त्याबद्दलची माहिती द्यावी लागेल. तिच्या मूर्त्या ज्या बनवल्या, खास करून मातृदेवतेची मूर्ती बनवली बघा एक. तर त्या संदर्भामध्ये पण तुम्हाला माहिती द्यावी लागेल. याचबरोबर असं एक मूर्ती या ठिकाणी इथं पाहायला भेटते, की जी मूर्ती ही वाळूच्या मातीपासून या ठिकाणी बनवलेली आहे आणि ज्या मूर्तीला या ठिकाणी केवळ हे धड या ठिकाणी आहे. म्हणजे तिला या ठिकाणी मुंडकं पण नाहीये आणि तिला हात पण नाहीये. तर जसं आपण पाहतो ना एखादं खेळणं असतं त्या खेळण्यामध्ये आपण त्याला वरनं मुंडकं लावतो. त्यानंतर एखादी बाहुली आहे बघा, तर त्या बाहुलीचे हात पण तुटले जातात. ते हात नंतर तिला जॉइन केले जातात. तशा प्रकारची एक मूर्ती मनुष्याच्या शरीराचं धड असणारी मूर्ती ही तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला भेटते. याचबरोबर इंडस व्हॅलीमध्ये सर्वात इम्पोर्टंट काय होतं, तर या काळामध्ये सापडलेल्या या ठिकाणी कांस्य धातूच्या मूर्त्या आहेत. कांस्य धातूची मूर्तीवर जेव्हा तुम्ही या ठिकाणी लिखाण कराल, तेव्हा या ठिकाणी त्रिभंग मूर्ती याबद्दलची माहिती देणं गरजेचं आहे. मग या संदर्भामध्ये डान्सिंग गर्लचा उल्लेख आपण करणं गरजेचं आहे. याचबरोबर या ठिकाणी आपले सर जॉन मार्शल यांनी हिला उद्धट म्हणून संबोधलेलं आहे. हे इथे या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे आणि या मूर्तीकडे पाहिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तिच्या मूर्तीच्या शरीर रचना
त्याचबरोबर तिनं परिधान केलेल्या या ठिकाणी दागिने, हे या ठिकाणी त्याचबरोबर तिचा जो काही ज्याला आपण म्हणू शकतो या ठिकाणी तिची जी काही अभिव्यक्ती या ठिकाणी आहे, ती कशी उभी राहिली आहे, काय राहिलेली आहे, या संदर्भातील तुम्हाला या ठिकाणी डिटेल सर्व गोष्टी इथे या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. पंचधातूची ही एकमेव मूर्ती सापडलेली नाहीये लक्षात घ्या. पंचधातूची अजून एक मूर्ती या ठिकाणी सापडली, जी एक प्राण्याची आहे, एका बैलाची या ठिकाणी आहे. हा जो बैल आहे, कशा रागीट भावानं तो या ठिकाणी पाहतोय, त्याबद्दलची पण आपल्याला लिखाण करणं गरजेचं या ठिकाणी आहे. लक्षात असू द्या, की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन वर एक प्रश्न 2026 च्या पेपरला, खास करून मुख्य परीक्षेच्या पेपरला विचारला जाईल आणि तो या ठिकाणी कला व स्थापत्याच्या बाजूला या ठिकाणी असेल. याचं कारण असं आहे, की ही डिबेट या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे या डिबेटशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला इथे या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. तर आजच्या या लोकसत्तामध्ये जे 2 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मला वाटले ते तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. ते कोणते? तर या ठिकाणी इथं अर्नेस्ट मॅकेचं नाव तुम्हाला उत्तरामध्ये लिहावं लागेल आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सर जॉन मार्शल आणि त्याचबरोबर मार्टिन व्हीलर यांनी या ठिकाणी अनुक्रमे याला उद्धृत आणि त्याचबरोबर या ठिकाणी डान्सिंग गर्ल या ठिकाणी संबोधलं आणि जर समजा या संदर्भात तुमचं मत जर विचारायचं झालं, तर साहजिकच वसाहतवादी दृष्टिकोन हा तुम्हाला या ठिकाणी आता खोडून काढता आला पाहिजे. तुम्हाला राष्ट्रवादी दृष्टिकोन तिथं मांडता आला पाहिजे. पण त्यामध्ये तुम्हाला हे मत जर विचारलं, तरच या ठिकाणी मांडा. त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने ही मूर्ती या ठिकाणी नर्तिकेची वाटत नाही. कदाचित हा तिथल्या भागातील या ठिकाणी स्थानिक पेहराव या ठिकाणी असेल, हातामध्ये बांगड्या वगैरे घालण्याचा, तर ते तुम्हाला इथे या ठिकाणी मांडावं लागेल हे लक्षात असू द्या. अशा पद्धतीनं हे महत्त्वाचे मुद्दे मांडणं गरजेचं आहे आणि याचबरोबर या भागामध्ये या ठिकाणी लॉस्ट वॅक्स कास्टिंग सिस्टीम म्हणजे त्या काळामध्ये इंडस व्हॅलीमध्ये लॉस्ट वॅक्स कास्टिंग सिस्टीम म्हणजे या ठिकाणी काय म्हटलं इथं मेणोत्तराच्या पद्धतीवरून या ठिकाणी या प्रकारच्या कांस्य धातूच्या मूर्त्यांचं काम हे इंडस व्हॅलीमध्ये या ठिकाणी केलं जात होतं. याबद्दलचे हे 2-4 महत्त्वाचे मुद्दे जे बंच या ठिकाणी राहू शकतात किंवा ज्याला आपण पुस्तक म्हणू शकतो, ते या ठिकाणी इथं राहू शकतं हे लक्षात घ्या. जर आलाच प्रश्न या संदर्भात तर अर्नेस्ट मार्केचं नाव मांडणं गरजेचं आहे. डान्सिंग गर्ल हा उल्लेख करणं गरजेचं आहे. सर जॉन मार्शल आणि त्याचबरोबर मार्टिन व्हीलरचं नाव मांडणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर या पद्धतीनं मेण ओतण्याची पद्धतीनुसार ही मूर्ती बनवली होती. हे या ठिकाणी मांडणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे लक्षात घ्या. आणि मग त्या मूर्तीला पाहून मग तुम्ही या ठिकाणी त्या संदर्भात काय महत्त्वाची शरीर रचना असू द्या त्याची, त्याबद्दल तिने पेहराव केलेले दागिने जे आहेत, हे सगळे मुद्दे तुम्हाला इथे या ठिकाणी मांडणं गरजेचं या ठिकाणी असणार आहे. तर या संदर्भात लक्षात घ्या, डिबेट तर चाललो आहे आणि डिबेट भारतामध्ये नेहमी त्या ठिकाणी होत आहे. मात्र डिबेटवरनं पेपरमध्ये काय प्रश्न विचारला जाईल याचा अनुमान या ठिकाणी आपण लावणं गरजेचं आहे आणि त्यानुसार या ठिकाणी आपल्या प्रश्नांची तयारी या ठिकाणी करणं गरजेचं आहे. बस मला आजच्या या सेशनमध्ये एवढं या ठिकाणी सांगायचं होतं. तुम्हाला म्हणजे खास करून जे मेन्सला विद्यार्थी तयारी करतात त्यांना या ठिकाणी समजलं असेल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो. थांबतो.